मुख्यमंत्री कसे सुटतात? देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये मला असं वाटतं योगी आदित्यनाथ यांच्यावर राजीनाम्याचा दबाव देण्याचा हा महाराष्ट्रातून प्रयत्न सुरू आहे. देवेंद्र सवाल ये है कि अभी एनडीए की बैठक खत्म हुई है, उसमें चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार की पार्टी ने समर्थन देने का पत्र सौंपा हुआ है। आपको लगता है कि अब भी कोई चांस है आप लोगों के लिए, क्योंकि अब आप बैठक करने जा रहे हैं? हम सत्ता के भूखे नहीं है। मैंने आज सुबह ही कहा है बीजेपी एक बड़ी पार्टी है, बड़ी पार्टी चुनकर आई है, उनका सबसे बड़ा दल है, 230-32 जो उनके पास आंकड़ा है, तो उनका पहला अधिकार है सत्ता स्थापन करने का जो दावा होता है प्रेसिडेंट के पास। अब ये घर की बात है, प्रेसिडेंट भी घर के है, बहुमत भी घर का है, हाँ, तो घर की बात है। अब जाएंगे राष्ट्रपति भवन में, दावा करेंगे, पेश करेंगे, शपथ लेने दो मोदी जी को, बाद में खेल शुरू होगा। चलेगी क्या? आपको लग रहा है कि 5 साल ये सरकार नहीं चलेगी, ये सरकार नहीं चलेगी। डेडलाइन कब की है सरकार? आप देखिए ये सरकार नहीं चलेगी। हम तो चाहते हैं मोदी जी शपथ लें, जल्दी की जल्दी शपथ लें। 8 तारीख को ने आज रात को शपथ लें, उनकी तरफ से हम मिठाई बांटेंगे। एनडीएच्या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी समर्थनाचं पत्र दिलेलं आहे. असं आहे की ते त्यांच्याबरोबर सध्या त्याने एकत्र निवडणुका लढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते समर्थन पत्र द्यावं लागेल. चंद्राबाबू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो आणि ते काय फक्त भाजपचेच नाही आहे, ते सगळ्या पक्षांचेच आहे. त्यांनी आधी सुद्धा काँग्रेस बरोबरही काम केलेलं आहे गठबंधनमध्ये, त्यांनी बीजेपी बरोबर अटलजींच्या बरोबर काम केलं गठबंधनमध्ये, ते आहेतच ना. पण मोदींना गठबंधन सरकार चालवण्याचा किती अनुभव आहे? मोदींचा हम करे सो कायदा आहे. आता त्या हम करे सो कायद्यामध्ये हे दोन जी व्यक्तिमत्व आहेत ती किती फिट बसतात ते पाहावं लागतं.